नमस्कार मित्रांनो, जय गुरुदेव। आज 23 मार्च 2025, 23 तारीख म्हणजे आजच्या दिवशी आमच्या गुरु महाराजांना मुक्ती मिळाली होती, म्हणून आम्ही हा मुक्ती दिवस म्हणून साजरा करतो। आणि आजच्या दिवशी आम्ही झेंडा वगैरे चढतो। आणि आज माझ्या आईकडे कार्यक्रमसुद्धा आहे 23 मार्च निमित्त। तर आज सगळेजण झेंडा वगैरे लावतात आणि पूजन वगैरे करतात आणि सत्संग वगैरे सुद्धा असतो। आणि आजच्या दिवशी माझ्या भावाचा वाढदिवससुद्धा आहे। तर आज दिवसभरात जे काही घडणार आहे ते मी तुम्हाला सगळे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता मी झेंडा, देवाची पूजा वगैरे झाली आहे, आता मी झेंडा वगैरे चढवून देते घराला। आणि तर आता मी झेंडा वगैरे चढवलेला आहे आणि आता तयारी वगैरे करून शरण्याच्या ट्युशनमध्ये तिचा रिझल्ट आहे, तर आम्ही रिझल्टला आता आम्ही आईकडे पण झेंडा लावायला जात आहे, वर झेंडा चढवत आहे आता। आणि समोर काकूकडे पण झेंडा लावलेला आहे, वर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे छान झेंडा। आणि आता मनोजने झेंडा वगैरे चढवला आहे। आणि आता आम्ही गुरु महाराजांसाठी हार वगैरे करत आहे। आणि दरवर्षी हार वगैरे हे मीच करत असते गुरु महाराजांसाठी, आणि आई वगैरे पण करू लागते। ते फुलं वगैरे आणलेले आहे पूर्ण। इथे गुरु महाराजांसाठी हार एवढा खाऊ आणू का पाणी घेऊन येतो। पाण्यात गुन्हा निश्चित पण गुन्हा गुण म्हणजे मग आणले तेवढं एवढं पाणी पाहिजे। त्यानंतर आम्ही पटापट गुरु महाराजांसाठी हार वगैरे बनवला। आता इथे पूजा वगैरे चालू आहे, आरती पूजा वगैरे करत आहे, देवाची पूजा वगैरे केलेली आहे। इकडे मुलं खेळत आहे। आता ताई आलेली आहे गावावरून कार्यक्रमासाठी। इकडे छोटी मस्त्या करत आहे। इथे छान स्नेहाने रांगोळी वगैरे काढलेली आहे। स्नेहा रांगोळी काढत आहे। आता सगळ्या तयाऱ्या वगैरे चालू आहे। तर मुक्ती दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्याच्याविषयी मी थोडंसं विचारून घेते की मुक्ती दिवस म्हणजे काय। तर मुक्ती दिवसाच्या दिवशी काय झालं होतं। मुक्ती दिवसाच्या दिवशी आमच्या गुरु महाराजाला जे इंदिरा गांधी होती त्यावेळेस इंदिरा गांधीनं आमच्या गुरु महाराजाला खोट्या आरोपमध्ये पकडलं होतं। खोट्या आरोपमध्ये पकडून त्यांना जेलात नेलं होतं। जेलात नेऊन त्यांना 1 वर्ष ठेवलं। सुटका कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला झाली होती? 23 मार्चला झाली होती गुरु महाराजांची सुटका। आणि सगळे प्रेमी खूप हर्ष आणि आनंदात त्यांचा मुक्ती दिवस मनावला, हर्ष खूप आनंदात केला। बाबा जी का कहना है शाकाहारी रहना है, क्या खाने से होगी भलाई, साफ सब्जी दूध मलाई। बाबा जी का कहना है शाकाहारी रहना है, क्या खाने से होगी भलाई। आता हार वगैरे झालेले आहे आमचे। आणि आता इथे गुरु महाराजांची पूजा वगैरे पण पूर्ण झालेली आहे। इकडे स्वयंपाक वगैरे चालू आहे सध्या। आता ते स्नेहा स्वयंपाक वगैरे करत आहे। कशाची भाजी करत आहे? डाळ भाजी, भात पोळी। अच्छा। आणि आचारी वगैरे यायचे आहे, आचारी आल्यानंतर मग बाकी स्वयंपाक वगैरे कर। इकडे तयारी वगैरे चालू आहे। छोटू आहे। छोटू काय करणार आहे तू आज? बलून खेळणार
थंड व्हायला. मुलांना ना खूपच मजा येत आहे आणि बिलकुल मुलं ऐकत नाही आहे. यांना सांगा ना. काय अनुज काय सगळे मुलं मोबाईल बघत होते. त्याच्यानंतर मग इथे माझा लहान भाऊ आहे, हे माझे वडील आहे आणि हा माझा मोठा भाऊ आहे मनोज. त्याच्यानंतर मग बाहेर सगळं मंडप वगैरे पण टाकून ठेवलेला होता, आधीच तयारी वगैरे करून घेतली इथे. त्यानंतर डेकोरेशन वगैरे केलं आणि मग बाया वगैरे पण आल्या. इथे शरण्य आहे, मोबाईल बघत आहे. इकडे लसूण वगैरे नेसणं चालू आहे आणि काकू पण इथे हा श्लोक आहे आमचा आणि काकू भाज्या वगैरे चिरत आहे. इथे विहान आणि अनुज दोघंजणं खेळत होते, मस्त्या करत होते. बघा कसे डोळे मारत आहे ते आणि कशी नाटकं वगैरे करत आहे, बघू शकता तुम्ही. त्यांना खूप मजा वाटत आहे आणि खूप वेळ झाला होता दुपारी आणि सगळ्यांना भुका पण लागल्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण सोबत जेवण करायला बसलो छान. इथे आचारी काकू आल्या आणि त्या मग सगळ्या मसाला भाजबूस करू लागल्या आणि इथे भाजी वगैरे चिरणं चालू होतं. आणि नंतर आम्ही पण मग सलाद वगैरे आम्ही सगळं शिजून वगैरे घेतलं. आता ताई आली रत्नावरून आणि आल्याबरोबर ती बसली आहे भाजीवर, भाजी चिरायला, भाजी चिरायला भाजी चिरायला बसली. कारण आज प्रोग्राम आहे तर सगळेजण कामोकामी आहे आणि शरण्या व्हिडिओ काढत धमाल मस्ती चालू होती. नंतर मग बाहेरचं पूर्ण झाडझूड करून आरतीने साफसूफ करून घेतलं आणि मग वर आचारी बाया वगैरे स्वयंपाकाला लागल्या. आता तयारी चालू आहे. गुरु महाराजांच्या फोटोवर वगैरे लावलेला आहे की आता त्याचं डेकोरेशन वगैरे थोडंसं करणार आहे. तर इथे ताईची मैत्रीण वगैरे आली आहे. डेकोरेशनची तयारी वगैरे चालू आहे इकडे. आता मी इथे डेकोरेशन वगैरे करत आहे. मी आहे, आरती आहे आणि स्नेहा आहे. ऑलमोस्ट 6 वाजता सत्संग चालू होणार आहे तर पटापट सगळ्या तयाऱ्या वगैरे आमच्याकडे झालेली आहे. ऑलमोस्ट डेकोरेशन ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. खरंच आम्हाला डाटा आहे तुम्ही आम्हाला आणि डेकोरेशन करायचं नंतर मग आम्ही खाली पूर्ण फुलाचं डेकोरेशन वगैरे केलं. इथे समया वगैरे लावल्या वगैरे छान. फोटो समोर गुरु महाराजांच्या रांगोळी वगैरे काढली. त्याच्यानंतर पूर्ण तयारी वगैरे झाली. छान मंडप वगैरे सजवला आणि डेकोरेशनसुद्धा खूप छान झालं आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. तर गुरु महाराजांचा फोटो आहे खाली. तयारी झाली आहे माझी आणि आता मी आईकडे निघत आहे. आता सत्संगाला सुरुवात होणार आहे तर चला मग आपण वगैरे चालू आहे. सगळ्या गुरु बहिणी आणि गुरुभाऊ वगैरे आलेले होते आणि आता सत्संगाची तयारी वगैरे पूर्ण झालेली आहे. आणि सत्संगाला आता सुरुवात पण झाली आहे. भजन वगैरे चालू आहे. त्याच्यानंतर मग भिंती वगैरे घातली सगळ्यांनी.
अवतार धारण करके आए। स्वामी जी महाराज जय गुरुदेव स्वामी दयाल के संपूर्ण अवतार थे। नंतर मग और काकांनी थोडंसं बराबर वचन सिलसिला वगैरे जारी है। वाचून काढलं. मुक्त होने के वक्त भी फरमाया कि ऐसा न समझो। नंतर मग सगळ्यांनी ध्यान वगैरे केलं. हा आमच्या गुरु महाराजांचा संदेश आहे. शाकाहारी रेहना है. आता आमच्या ऑफिसच्या मॅडम आलेले आहे आज, आणि मॅडमचा मुलगा आहे नुसतं मोबाईलमध्ये राहते. गुरु महाराजाची आरती वगैरे भजन वगैरे सर्व झालेलं आहे. आता प्रोग्राम, आता जेवणाच्या तयाऱ्या वगैरे करत आहे. तर मग सगळेजण जेवण करायला बसले. छान प्रसाद वगैरे घेतला सगळ्यांनी. हो बघा इथे आमचे 2 चुन्नू मुन्नू कशी जेवण करत आहेत, कशी मजा करत जेवण आहेत. करताय? तिखट भात खाताय काय? हो काय? पूर्ण फिनिश करायला लागते, उष्ट टाकायचं नाही बिलकुल. आता सगळ्यांचे जेवण झालेले आहे. आता फक्त लास्टमध्ये आता घरचेच लोक राहिलेले आहेत. तर आता आम्ही सगळेजण जेवण करायला बसतो. चला तर मग आता पटकन जेवण वगैरे करतो, खूप भूक लागली. आता आखरीची पंगत चालू आहे आणि सगळे लोक झालेले आहे. जेवण करून पाहुणे वगैरे सगळे निघून गेलेले आहे. फक्त घरचे लोक राहिलेले आहे. तर सगळे आता हे माझ्या काकू वगैरे आहे जेवण करायला बसलेले. ते शरण्यासोबत छोटा भाऊ खूप मजा करत आहे. तिला चिडवत होता. बस आखरीचीच पंगत आहे. नेहा वगैरे आहे. ते आरती वगैरे बसली आहे. शरण्य आणि सोहमेट इकडे ताई. आता सगळा प्रोग्राम झालेला आहे आणि आता वाढदिवसाचा प्रोग्राम आता चालू करत आहे. आता वाढदिवस आहे माझ्या भावाचा. तर आता सगळे ही माझी भावजाई आहे, ही पण माझी भावजाई आहे, ह्या माझ्या काकू आहे आणि ही पण माझी भावजाई आहे आणि ही माझी बहीण आहे आणि ही छोटी भाची आहे घेऊन आलेली आहे. आणि आता केक पण आणलेला आहे स्नेहाने. तर लवकरात लवकर आम्ही आता वाढदिवसाला सुरुवात करतो. मुलं बिलकुल ऐकत नाही आहे. सगळे समोर करत आहे. त्यांना खूप घाई होऊन राहिली आहे की केक कधी मिळते बा खायला म्हणून. बघू शकता तुम्ही. राहिली ना बर्थडे बॉय आलेले आहे. अरे बर्थडे बॉय. बस आता बर्थडे बॉय आलेला आहे. अरे दिवा लाव ना. आणि नंतर सगळ्यांनी मग गाईनी वगैरे आणि सगळ्या काकूंनी सगळ्यांनी मनोजला अक्षवान वगैरे केलं. आता ताई वगैरे अक्षवान करत आहे. अरे रे मम्मी पण देऊन नाही राहिली बापा. असे उंदराला की नाही म्हटलं. ढिंक चिक्का
आता कापायला सर्वजण सोबत खरंच असली बॉल तोडून बघा तिकडे कर घरात काय कविता वहिनी जिथं जाईल तिथं कव्हर करून इथे मजा मस्ती चालू होती, थोडी गंमत चालू होती. सगळ्यांनी खूप एन्जॉय वगैरे केला वाढदिवस. मनोज तू ताट पकडून ठेवा, तो मुंडी हलवते. अठरा झाला ना. मुलांना केक कटिंगची खूप घाई झाली होती. त्यांना असं वाटत होतं की कधी केक वगैरे कटिंग करते आणि कधी नाही. तर सगळेजण खूप सारखं मोठे हॅपी बर्थडे डिअर मनोज, हॅपी बर्थडे टू सगळ्यांना भेटलं एक कोण हाताला हात करता खूप मज्जा चालू होती आणि मनोज पण खूप एन्जॉय करत होता. सगळेजण त्याला केक खाऊ घालत होते जबरदस्तीने. जो हसत आहे त्यांचे फोटो नाही निघत. बघा इकडे इकडे बघा. बस आता कार्यक्रम संपला आहे आणि मी पण खूप थकलेली आहे. तुम्हाला जर माझा प्रोग्राम आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जय